हॅलो एव्हरीवन. तर चला आज आपण पाहू 14 तारखेला निफ्टी 50च्या IMP लेवल्स. त्याच्या आधी आपण 13 तारखेचे थोडे ॲनालिसिस करू आणि जे ऑप्शन चेन आहे त्याचा थोडा अभ्यास करून त्याच्यानंतर 14 तारखेच्या लेवल्स पाहू. त्याच्या आधी आता आपण 13 तारखेला मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिली ते पाहूया. जर बघायचं झालं रिप्लेमध्ये बघू आपण. तर मग आपल्याला काय होतं ह्याच्यात आपल्याला सपोर्ट होता पहिला 24,152चा हा वाला. त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट होता 24,120चा. त्याच्यानंतर तिसरा सपोर्ट होता 24,044चा. पण मार्केटने काय केलं, गॅप डाऊन ओपन झालं 24,044च्या आसपास. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर जर बघायचं झालं तर मार्केटने काय केलं, थोडंसं त्याच्या खाली सस्टेन झालं आणि त्याच्या खाली सस्टेन झाल्यानंतर एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिला. इथं बघायचं झालं तर ब्रेकआउट झाला. त्याच्यानंतर मार्केट आणि ज्या वेळेस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं हे काय कन्वर्ट झाले, सगळे रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट झाले. एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस ब्रेकआउट दिला त्यावेळेस मार्केट गेलं नेक्स्ट रेजिस्टन्सवर 24,120ला. त्याला पण ब्रेकआउट देऊन मार्केट गेलं 24,152ला. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ जर बघायचं झालं तर मार्केटने काय केलं, 24,120 ते 24,152 याच्यामध्ये थोडा वेळ सस्टेन झालं. त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग ब्रेकआउट देऊन मार्केट 24,230च्या आसपास गेलेले पाहायला आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर 24,230ला मार्केटने रिजेक्शन देऊन इथे एक AM टाईप असा पॅटर्न बनवलेला आपल्याला पाहायला दिसतो. तर हे होते आपल्या लेवल्स आणि मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिली ते आपण 13 तारखेला पाहिले. तर आता आपण पाहू थोडेसे ऑप्शन चेनचे ॲनालिसिस पाहू. तर आपल्या ऑप्शन चेनवर जर ऑप्शन चेनमध्ये जर बघायचं झालं तर आपण आधी कॉल साईड बघू. कॉल साईडमध्ये काय चाललेलं आहे. कॉल साईडमध्ये जर बघायचं झालं तर आउट ऑफ द मनी ऑलरेडी, चेंज इन वाय पॉझिटिव्ह आहे, चेंज इन प्राईस निगेटिव्ह आहे. म्हणजे आता काय चाललं आहे, कॉल रायटिंग ह्यांना मार्केट न्यायचं आहे डाऊन साईडला, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर वरच्या इन द मनीमध्ये बघितलं 24,200 ते 24,100 इथं पण जर बघितलं इथं प्रॉफिट बुकिंग आलेली दिसते आपल्याला. प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय, जे ऑलरेडी कॉल बाय केले होते ते सेल करायचं चाललं इथं. म्हणजे थोडंसं यांना पण मार्केट डाऊन न्यायचं आहे. आणि त्याच्यावर पण जर बघितलं तर इथं पण प्रॉफिट बुकिंग म्हणजे शॉर्ट कवरिंग चालली आहे इथं ऑलरेडी वरच्या साईडला. म्हणजे यांना मार्केट वर न्यायचं पण कुठून 24,050 म्हणजे 24,001 सपोर्ट आहे पण ह्याच्यावरून मार्केटला यांना वर न्यायचं पण तिथून मार्केट डाऊन साईडलाच व्ह्यू आहे. आणि आता जर कॉल साईडला बघायचं झालं, सॉरी पुट साईडला, तर चेंज इन वाय पॉझिटिव्ह, चेंज इन प्राईस निगेटिव्ह, पुट रायटिंग ह्यांना स्ट्रॉंग मार्केट अप साईडला न्यायचं आहे. आणि जर इन द आउट इन द मनी बघायचं झालं तर चेंज इन वाय निगेटिव्ह, चेंज इन प्राईस पॉझिटिव्ह. म्हणजे काय इथं प्रॉफिट बुकिंग म्हणजे ऑलरेडी जो पुट बाय केले होते ते सेल करून मार्केटमधून बाहेर गेले. म्हणजे पुट सेल केला म्हणजे ह्याचा अर्थ काय, मार्केट अप साईडला जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे टोटल व्ह्यू हा अप साईडचा आहे पुट साईडला, आणि आउट साईड कॉल साईडचा व्ह्यू हा टोटल डाऊन साईडला. म्हणजे उद्याच्याला मार्केट हे साईडवेज बघायला भेटू शकते. चला आता लेवलवर येऊ आपण, उद्याच्या 14 तारखेच्या IMP लेवल्स. जोपर्यंत मार्केट जर समजा मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं तोपर्यंत, जोपर्यंत मार्केट आपलं 24,285 24,300 या लेवलवर येत नाही तोपर्यंत ट्रेड एक्झिक्यूट करायचा नाही, किंवा 24,162 किंवा 24,132 या लेवल्सवर येत नाही तोपर्यंत मार्केटला ट्रेड एक्झिक्यूट करायचा नाही. कारण मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि इथं जर ट्रेड म्हणजे सस्टेन होत राहिलं तर इथं साईडवेज होण्याचे चान्सेस आहेत मार्केटला. कारण का, पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग दोन्ही साईडने स्ट्रॉंग चालेल. मार्केटचा व्ह्यू बुलिशच आहे पण साईडवेज राहणार आहे, हाच चान्स राहतो सकाळच्या ओपनिंग मार्केटला. त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्या जो लेवल्स आहेत त्या लेवल्सवर जोपर्यंत मार्केट येत नाही, ह्या ज्या लेवल्स आहेत तोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत ट्रेड एक्झिक्यूट करू नका. तर आपला पहिला सपोर्ट झालं ते रेजिस्टन्स करायचं होतं. तर आता आपलं पहिला सपोर्ट आहे मार्केटला 24,162. हा ब्रेक झाल्याच्या नंतर मार्केट 24,132च्या आसपास येऊ शकतं. 24,132 पण ब्रेक झाला तर त्याच्यानंतर मार्केट डाऊन साईडला जाऊन एक स्ट्रॉंगली डाऊन साईडचा मग आपल्याला बघायला भेटू शकतो
0.28 ह्या लेवलला मार्केट येण्याचे चान्सेस आहेत, ज्यावेळेस मार्केट 24,132 ब्रेक करेल. आणि जर 24,028 पण ब्रेक केला तर मार्केटला 23,991 हा एक सपोर्ट आहे मार्केटला. आणि जर रेजिस्टन्स बघायचे झाले तर मार्केटला रेजिस्टन्स आहे 24,285 हा एक पहिला रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर 24,300 हा एक रेजिस्टन्स आहे. जर मार्केटला 24,300च्या वर सस्टेन करत असेल मार्केट जर ह्याच्यावर सस्टेन करत असेल, मार्केट अप साईडलाच जाणार आहे, पण स्लोली मार्केट अप साईडला बघायला भेटू शकतं उद्याच्याला आपल्याला, बरोबर आहे. तसंच जर अजून एक रेजिस्टन्स बघायचा झाला तर 24,000, त्याच्यानंतर नेक्स्ट रेजिस्टन्स आहे 24,471 आणि त्याच्यानंतरचा पण नेक्स्ट रेजिस्टन्स, ह्याला जर ब्रेक करून मार्केटवर साईडला गेलं तर 24,550 हे आहेत मार्केटला रेजिस्टन्स. अशा प्रकारे मार्केटच्या ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगितलेले आहेत. हे आहेत IMP लेवल्स. जर कोणाला यावर लेवल्स उपयोगी पडत असतील तर त्याने आपल्या कमेंट्समध्ये येऊन सांगत चला की आपल्याला हे लेवल्स उपयोगी पडतात. आणि मी काय सेबी रजिस्टर ॲडवायझर नाही किंवा ॲनालाइज करणारा नाही, त्यामुळे तुमचे जे पण फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.